सविस्तर बातमी पाहूयात। आपल्याला दैवी शक्ती प्राप्त असून विशिष्ट पूजा विधीतून समोरच्याला हवं ते मिळवून देऊ असे दावे करणाऱ्या भोंदू खरातचा पर्दाफाश झाला। त्याच्या काळ्या कारनाम्यांची मालिकाच सुरू झाली आणि अशा वेळी खरातच्या मोबाईलमधील 2500 कोडवर्ड डिकोड करण्याचं मोठं आव्हान आता SIT समोर आहे। भोंदू अशोक खरातच्या एकेका गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी आता पोलिसांनी त्याच्या मोबाईल फोनवर लक्ष केंद्रित केलंय। पण हे काम काही सोपं नाहीये, कारण खरातनं आपल्या संपर्कात असलेल्या हाय प्रोफाईल व्यक्तींची नावं कोडवर्ड अर्थात सांकेतिक भाषेत लिहिलेली आहेत। अनेक बडे राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी भोंदू खरातच्या संपर्कात होते। त्यानं या बड्या लोकांसाठी पूजा अर्चा केल्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात। या पार्श्वभूमीवर खरातनं प्रभावशाली व्यक्तींची नावं कोडवर्डमध्ये लिहिल्याचा पोलिसांना संशय आहे। खरातच्या मोबाईल फोनमध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 2500 फोन नंबर हे कोडवर्डमध्ये लिहिले असल्याचं समोर आलंय। त्या बड्या लोकांची नावं उघड होऊ नये म्हणूनच खरातनं कोडवर्डचा फंडा वापरला होता। कोडवर नावं दिलेच असणार। कोडमध्ये असलेली नावं कदाचित काळा धन पांढरा करायसाठी असेल, ब्लॅक मनी व्हाईट करायसाठी। कारण ज्यांच्या फोटोमध्ये सगळी मंडळी जी दिसते, काही फोटो दिसत आहे, तो एक चेहरा काल आमच्या सुषमाताई अंधार यांनी त्या संदर्भातलं वक्तव्य केले आहे की तो काळा पैसा पांढरा करणारा व्यक्ती आहे। त्यामुळे त्यांच्या नावाने कोडमध्ये नावं कदाचित लिहिली असतील। शोधण्यासाठी त्रास होत असेल, परंतु जे आहे ते आता ट्रू कॉलर आहे किंवा अनेक वेगवेगळे नंबर त्याच्या मोबाईलमध्ये जे काही 4-5 हजारच्या वर नंबर असतील त्याची चौकशी होईल। आणि मला वाटतंय की अनेक म्हणजे 39हून अधिक आमदार, अनेक राजकीय नेते, अनेक राजकीय मंत्री, IPS अधिकारी, IAS अधिकारी जे आहेत यांचे जे नंबर आहेत ते त्याच्याकडे आहेत आणि त्यांचा त्याच्याशी काय संबंध आहे।